नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर. आज मी तुम्हाला मुलांच्या डब्यासाठी झटपट आणि टेस्टी मुलांना आवडेल अशी रेसिपी करून दाखवणार आहे आणि करायला सुद्धा तितकीच सोपी. इथे मी सर्वात आधी 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहे. पाहू शकता तुम्ही बटाट्यांची मी इथे सर्वात आधी साल काढून घेतलेली आहे. त्यानंतर मी इथे मध्यम आकाराची किसणी घेतलेली आहे. त्या किसणीने मी इथे छान असे बटाटे किसून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही मस्त असा लांब लांब सडक आपल्याला या किसणीने किस पाडून घ्यायचा आहे. इथे माझा सर्व बटाटे किसून झालेले आहे. त्यानंतर इथे आता आपल्याला एक टोमॅटो कट करून घ्यायचा आहे, एक कांदा कट करून घ्यायचा आहे आणि 2 मिरच्या मी इथे कट करून घेतलेल्या आहे. तुम्हाला जर मिरची इथे टाकायची नसेल तर तुम्ही लाल तिखट सुद्धा फक्त इथे टाकू शकता. मिरची मी इथे आवडीनुसार कमी जास्त केलेली आहे. त्यानंतर यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालून घेणार आहे. इथे मी मोठे 3 चमचे भरून यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालून घेतलेला आहे. तुम्ही याच ठिकाणी रवा किंवा तांदळाचं पीठ सुद्धा इथे वापरू शकता किंवा तुम्ही यामध्ये बेसन पीठ सुद्धा वापरू शकता. त्यानंतर इथे मी 2 मोठे चमचे भरून रवा घालून घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. यामध्ये आता मी 1 चमचा भरून धने जिरे पूड घालून घेणार आहे आणि काश्मीरी लाल तिखट मी इथे अर्धा चमचा घालून घेणार आहे. हे तिखट अजिबात तिखट नाही. त्यानंतर 1 चमचा भरून चाट मसाला घालून घेणार आहे. मुलांना छान असं चटपटीत आवडते. त्यानंतर यामध्ये मी थोडीशी पुदिन्याची पानं घालून घेणार आहे. तुम्ही याच ठिकाणी कोथिंबीर सुद्धा घालू शकता. हे सर्व आता मी छान असं हाताने मिक्स करून घेणार आहे. मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर हे पातळ वाटत असेल तर तुम्ही परत कॉर्नफ्लॉवर किंवा बेसन पीठ यामध्ये ॲड करू शकता. यामध्ये आता आपल्याला पाणी अजिबात वापरायचं नाही. पाणी न वापरता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता हे छान असं मिक्स झालेलं आहे. अशा प्रकारे हातावर आपल्याला वड्यांप्रमाणे असा गोल करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही पॅनमध्ये सुद्धा हे थापून घेऊ शकता. इथे आता मी एक पॅन गरम करून घेतलेला आहे. तुम्ही हे तव्यावर सुद्धा बनवू शकता. तेल आपल्याला हलकसं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे छान असं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. मस्त असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. यावर मी आता थोडंसं तेल सोडून घेणार आहे. एका साइडने आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे. दुसऱ्या साइडने सुद्धा मी आता अशाच प्रकारे हे मस्त असं भाजून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही मस्त असा रंग आलेला आहे. यावर झाकण ठेवून सुद्धा तुम्ही हे भाजून घेऊ शकता. पाहू शकता तुम्ही दुसरी साइड सुद्धा याची आपली नाश्त्याची मस्त अशी भाजून झालेली आहे. हे मात्र आपल्याला सुरुवातीला मोठा गॅस आणि नंतर मीडियम गॅसवरच हे आपल्याला भाजायचं आहे. नाहीतर आतमधून कच्चं राहू शकते. कारण आपला कच्चा बटाटा आहे त्यामुळे. इथे मी आता हे टिश्यू पेपरवर काढून घेणार आहे. जे एक्स्ट्रा ऑइल असेल ते निघून जाईल. त्यानंतर मी आता अशाच प्रकारे इथे सर्व हे थापून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे कमी जास्त किंवा मोठे छोटे असे बनवू शकता. तुम्ही हे सकाळच्या गडबडीमध्ये नाश्त्यासाठी सुद्धा मस्त असं बनवून खाऊ शकता. छान असं लागते.
इथे मी आता अशाच प्रकारे हा नाश्ता सर्व बनवून घेणार आहे. इथे मी तुम्हाला मस्त अशी मुलांच्या टिफिनसाठी रेसिपी करून दाखवलेली आहे. कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा.